नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम, प्रकरण 19 ताऱ्यांची जीवनयात्रा. थोडे आठवा. त्यातला प्रश्न पहिला. हे यावर्षी सिलेबसमध्ये नाही, पण थोडंसं आठवण्यासाठी आपण घेत आहोत. दीर्घिका म्हणजे काय? तर तुम्ही गेल्या वर्षी दीर्घिका म्हणजे काय 6वी 7वी मध्ये याचा अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर आपण दीर्घिका म्हणजे काय पाहिलं होतं की असंख्य तारे आणि त्याच्या ज्या ग्रहमाला आहेत यांच्या समूहाला आपण दीर्घिका म्हणतो, हे आपण बघितलेलं होतं. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आपल्या सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत? तर आपल्या सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. ओके. नंतर आपल्या उपग्रह म्हणजे काय, तारे आणि ग्रह याच्यात फरक कोणता, किंवा आपला सर्वात जवळचा ग्रह तारा कोणता, हे प्रश्न विचारलेले आहेत. तर आता बघूयात आपण. विश्वाचे अंतरंग आपण मागील इयत्तेत जाणून घेतले आहे. आपली सूर्यमाला ही एक दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत सामावलेली आहे. दीर्घिका ही अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. विश्व हे अशा असंख्य दीर्घिकांनी मिळून बनलेलं आहे. या दीर्घिकांचे आकार, घडण वेगवेगळी असते. त्यांना आपण 3 प्रमुख विभागात विभागू शकतो. पहिला आहे चक्राकार, लंबगोलाकार, अनियमित आकाराच्या दीर्घिका. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव देण्यात आलेलं आहे. आकृती 19.1 मध्ये चक्राकार दीर्घिका दाखवलेली आहे. हे आपल्याला सर्व गेल्या वर्षी झालेलं होतं. विश्वाबद्दलची ही सगळी माहिती आपण कशी मिळवली? तर बघा, आपण रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त ग्रह तारे दिसतात. मग इतर घटकांविषयी माहिती कुठून मिळाली? या प्रश्नाचे उत्तर आहे दुर्बिणी. यापैकी अनेक दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात, तर काही दुर्बिणी मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहावर ठेवलेल्या असतात. या विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. परिभ्रमण म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असतात. पृथ्वीच्या वायुमंडळावर असल्याने त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात. दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून खगोलशास्त्रज्ञ विश्वातील सखोल माहिती मिळवतात. या पाठात आपण ताऱ्यांचे गुणधर्म व त्यांच्या जीवनयात्रेबद्दल थोडी माहिती घेऊयात. तर ताऱ्यांचे गुणधर्म कोणते बघा. आपण सुमारे 4000 तारे आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. सामान्य म्हणण्याचं कारण असं आहे की आपल्यापासून सगळ्यात निकट असल्यामुळे, म्हणजे जवळ असल्यामुळे, जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार, तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. तारे हे तप्त वायूंचे प्रचंड गोल आहेत. तप्त म्हणजे अतिशय उष्ण. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यात दिलेले आहेत, ते आपण बघूयात. सूर्याचं जे वस्तुमान आहे तर ते 72% त्याच्यातला भाग हायड्रोजनचा आहे आणि 26% भाग हेलियमचा आहे. उरलेले जे 2% आहे ते हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या अनुरूपात आहेत. सूर्याचं गुणधर्म या ठिकाणी दिलेला आहे. वस्तुमान बघा, 2 × 10⁻³ किलोग्राम एवढं वस्तुमान आहे. नंतर त्रिज्या दिलेली आहे 6,95,700 किलोमीटर. पृथ्वीवरील तापमान 5,800 केल्विन. केंद्रकामधील तापमान 1.5 × 10⁻⁷ केल्विन एवढं तापमान आहे. वय साधारणतः सूर्याचं 4.5 अब्ज वर्षे एवढं आहे. तर माहीत आहे का तुम्हाला? हे सुद्धा यावर्षी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. पुढे आपण बघूयात. सूर्याचे वस्तुमान वस्तुमानाच्या सुमारे 3.3 पट आहे व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट अधिक आहे सूर्याची.
म्हणजे विचार करू शकता पृथ्वीच्या किती 100 पट त्रिज्येनं हा सूर्य मोठा आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 पासून ते 100 पट असू शकतं. त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1.10 पासून ते 1000 पट पर्यंत असू शकते. आकृती 19.2 मध्ये विविध ताऱ्यांच्या आकाराने सूर्य कसा दिसतो इथं दाखवलेलं आहे. सूर्य कसा आहे, महाराक्षसी तारा कसा आहे, तांबडा राक्षसी तारा आणि श्वेतबटू. म्हणजे महाराक्षसी तारा आणि तांबडा राक्षसी तारा हा सूर्यापेक्षा मोठे आहेत आणि श्वेतबटू आहे तो सूर्यापेक्षा लहान आहे हे दाखवलेलं आहे. तर आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, तर इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना हे सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते. म्हणजे सूर्याचे वस्तुमान हे एकक घेतले जाते. यास यम म्हणजे मास सन असे संबोधतात. सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काही काळ, काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षाएवढा अजस्त्र म्हणजे खूप जास्त असतो. या अवधीत सूर्याच्या गुणधर्मात बदल झाला असता तर पृथ्वीच्या गुणधर्मात व जीवनसृष्टीत बदल घडला असता. यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निकष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्ष बदललेला नाही. बदलला असता तर पृथ्वीवरती जी सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये बदल घडला असता, पण तसं जीवनकाळ सूर्याचा बदललेला नाही किंवा सूर्याचे गुणधर्म बदललेले नाहीत. म्हणून खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलतील असं सांगितलेलं आहे. आता आपण बघूयात ताऱ्यांची निर्मिती. ताऱ्यांची निर्मिती कशी होते बघूयात. दीर्घिकातील ताऱ्यांमध्ये असलेल्या रिक्त जागांच्या ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. आपण दीर्घिका पाहिल्या होत्या. दीर्घिकांच्या ताऱ्यामध्ये काही रिक्त म्हणजे रिकाम्या जागा असतात, त्या ठिकाणी वायू आणि धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. त्याला आंतरतारकीय मेघ म्हटलं जातं. आकृती 19.3 मध्ये हे दाखवलेलं आहे. हबल दुर्बीण जी आहे तर तिनं हे चित्र टिपलेलं आहे. अशा मेघांचे एक प्रकाशचित्र दाखवलेलं आहे. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ लाईट इयर हे एकक वापरतात, म्हणजे प्रकाशवर्ष एकक. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेलं अंतर. प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख किलोमीटर पर सेकंद असल्याने एक प्रकाशवर्ष हे अंतर 9.5 × 1012 किलोमीटर इतका असते. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाशवर्षे इतका असतो. म्हणजेच प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास काही वर्ष लागतात. यावरून तुम्ही या मेघांच्या प्रचंड आकाराची कल्पना करू शकता. तर एका विक्षोभामुळे म्हणजे डिस्टर्बन्समुळे हे आंतरतारकीय मेघ होऊ लागतात. या आकुंचनामुळे त्यांची घनता म्हणजे वजन वाढतं व तसेच त्याचे तापमानसुद्धा वाढतं. त्यामुळे एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रकातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यानंतर तेथे अणुऊर्जा म्हणजे अणुच्या युतीने निर्माण झालेली ऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे काय होतं, हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतः प्रकाश निर्माण करतो. या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो. सूर्यात ही ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकाचे एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होतं. या प्रक्रियेतून उत्पन्न झालेला म्हणजे सूर्याच्या केंद्रभागातील हायड्रोजन इंधनाचं म्हणून कार्य करतं. ओके, आता माहीत आहे का तुम्हाला कसं सांगितलं आहे. तर प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत पोहोचण्यास म्हणजे येण्यास 1 सेकंद लागतो. सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात. तर सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या अल्फा सेंटॉरिस या ताऱ्याला आपल्यापर्यंत येण्यास 4.2 वर्ष इतका कालावधी लागतो. माहीत आहे का तुम्हाला, बघा पुढं, वायू गोल आकुंचित झाल्यास वायूचे तापमान वाढतं. म्हणजेच गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर झाल्याचे दिसतं.
एक विशाल आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक तारेही निर्माण होऊ शकतात. हजारो ताऱ्यांच्या एका समूहाचे चित्र 19.4 आकृती बघा दाखवलेली आहे. याच्यामधील बहुतेक तारे एका प्रचंड आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. आकृतीमध्ये बघा एक विशाल तारकासमूह, यातून बहुतेक तारे एकाच आंतरतारकीय समूहातून निर्माण झालेले आहेत. हे संध्याकाळच्या वेळेस चित्र घेतलेलं आहे. दुर्बिणीच्या साहाय्यानं हे चित्र घेतलेलं असतं. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.